गई इंदिये सुकाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संजम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवा पज्जती, पाणा सन्नाय मग्गणा ओय, उव ओगो वियकमसो, विसंतु परुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजू आसव्वे, गहनादियेण भणिया, कमेन 24 ठाणानी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि 24 स्थानांमध्ये जीवाचं अन्वेषण करण्याचं काम आम्ही बघतो आहे. गुणस्थानांचं प्रकरण आमचं सुरू आहे आणि गुणस्थानामध्ये दुसरं गुणस्थान आम्ही बघतो आहे सासादन गुणस्थान. सासादन गुणस्थानाचं वैशिष्ट्य हे की प्रथमोपशम सम्यक्त्वाच्या काळातच हे गुणस्थान होतं. म्हणजे प्रथमोपशम सम्यक्त्वाचा 6 आवली एवढा उत्कृष्ट काळ शिल्लक असताना किंवा एक समय यापेक्षा आधी पण होत नाही आणि नंतरही सासादन गुणस्थान होत नाही. झालं तर ते सासादन गुणस्थान एवढ्याच काळामध्ये होऊ शकतं. आधीचा काळ सम्यक्त्वाचा आहे आणि नंतरचा काळ जर बघितला तर तो मिथ्यात्वाचा असणार आहे. हाच जो काही काल आहे इथेच त्याला सासादन सम्यक्त्वाची प्राप्ती होऊ शकते आणि त्यावेळेला अनंतानुबंधी 4 पैकी एकाचा उदय जीवाला आला असतो. कारण अनंतानुबंधीचा तो अप्रशस्त उपशम करतोय, त्यामुळे त्याला अंतर पाडलेलंच नाही आहे. एक समय आधी बदलविण्याची क्रिया सुरू आहे आणि ही बदलविण्याची क्रिया झाली नाही की त्याला अनंतानुबंधी रूपाने उदय येणार आणि गुणस्थान सासादन होणार आहे. या गुणस्थानातून तो नियमपूर्वक पहिल्याच गुणस्थानात येऊ शकतो आणि उतरताना कुठून कुठून हा उतरू शकतो दुसऱ्यात. तर 6व्यात त्याला जर प्रथमोपशम झालं असेल 7व्यामध्ये तर त्या ठिकाणाहूनही येऊ शकतो, 5व्यातून येऊ शकतो किंवा 4थ्या गुणस्थानातून तो या दुसऱ्या गुणस्थानामध्ये येऊ शकतो. याचं अंतरंग निमित्त कारण आपण बघितलेलं होतं. अनंतानुबंधी 4 पैकी एकाचा उदय हे याचं अंतरंग निमित्त कारण होतं, उपादान कारण होतं. सम्यक्त्वाचा हा जो 6 आवली किंवा एक समय काल आहे हा कालाचा परिणाम हा त्याचं उपादान कारण आहे. आणि या ठिकाणी आम्ही प्रकरण बघतो आहे इथे उदय कितीचा असू शकतो. उदय प्रकरण आम्ही बघतो आहे आणि उदय या ठिकाणी 122 प्रकृती एकूण आपण उदय योग्य पाहिला आणि या ठिकाणी उदय योग्य प्रकृती आहे 111. कारण आपण पहिल्या गुणस्थानात 10 ची विच्छुत्ती केलेली आहे आणि 5 अनुदयामध्ये टाकलेल्या होता. आता पुढच्या गुणस्थानामध्ये ज्याची विच्छत्ती झालेली आहे त्याही कर्म प्रकृती आपण उदयातून वजा करणार आहोत. कारण ते तसंच गणित आपल्याला बसवायचंय. 3 जरी आपण लावत असलो अनुदय, उदय आणि उदय विच्छुत्ती अशा 3 संज्ञा आपण लावणार आहे. पण ज्या वेळेला उदय योग्य प्रकृती त्या गुणस्थानातील पाहू त्यावेळेला मागच्या गुणस्थानात जेवढ्याची उदय विच्छुत्ती झाली त्याही प्रकृती आपल्याला आता इथे आपल्याला लक्षात घेऊन उदय योग्य प्रकृती किती राहतील हे बघायचं आहे. म्हणून या गुणस्थानात दुसऱ्या गुणस्थानात उदय योग्य प्रकृती आहे 111 प्रकृती की 10 ची विच्छुत्ती मांडलेली आपण. 2 आचार्यांचे 2 मत आहे हे पण बघितलं. काही आचार्यांनी 5 ची मांडली, काहींनी 10 ची मांडली. याचं कारण असं की ज्यांनी सासादन मध्ये जीव मेल्यानंतर तो अशा एकेंद्रिय किंवा विकलत्रयामध्ये उत्पन्न होत नाही हे एका आचार्यांचं मत आहे
आणि काही आचार्य म्हणतात ते एकेंद्रियात किंवा विकलेंद्रियामध्ये उत्पन्न होऊ शकतात, म्हणून हा त्या ठिकाणी थोडा फरक पडलेला आहे. 10ची लावली, कुणी 5ची लावली, ज्या प्रकृती तिथे आपल्याला अभिप्रेत आहे तेवढं घेऊन कथन केलेलं आहे. तर या ठिकाणी मग उदय प्रकृतीची विच्छुत्ती कमी मानावी लागते. 9ची मांडली आहे तर ती 4ची मानावी लागते, फक्त अनंतानुबंधीची. आणि जर आपण 9ची इथे मांडली तर त्यामध्ये आपल्याला 5ची उदय विच्छुत्ती लावावी लागते पहिल्यात. म्हणून इथे 111 प्रकृती उदय योग्य आहे. म्हणजे 10 ज्या विच्छिन्न झाल्या उदय विच्छुत्तीत गेल्या त्या, आणि 5 ज्या अनुदयात आहेत त्या 5 कोणत्या असणार आहे? तर एक तीर्थंकर प्रकृती, आहारक द्विक आणि मिश्र आणि सम्यक प्रकृती. या 5 प्रकृती दुसऱ्याही गुणस्थानात उदय येण्या योग्य नाही. आणि म्हणून आणि या ठिकाणी आणखी एक वैशिष्ट्य टाकायचं की इथे नरक गत्यानुपूर्वीचा पण उदय संभवनीय नाही. म्हणून अशा 16 प्रकृतीत उदयातून बाजूला केलेले आहे. 10 विच्छिन्न झालेल्या, उदय विच्छुत्ती झालेल्या, 5 ज्याचा उदय येऊ शकत नाही अशा 5 प्रकृती, आणि त्याच्यामध्ये आणखी एक नरक गत्यानुपूर्वी, की त्या नरक गत्यानुपूर्वीचा उदय दुसऱ्या गुणस्थानातील जीवाला असत नाही. नंतर इथे उदय विच्छुत्ती आता 4ची लावावी लागेल. 10 प्रकृतीची आपण पहिल्यात केली, म्हणून इथे 4ची लावावी लागेल. जर आम्ही पहिल्यात 5ची केली तर इथे 9ची करावी लागेल. आणि उदय विच्छुत्ती आहे 9 प्रकृतीची किंवा 4 प्रकृतीची, 4 अनंतानुबंधी चतुष्क. अनंतानुबंधी क्रोध मान माया लोभ याची उदय विच्छुत्ती दुसऱ्या गुणस्थानात आहे. याचा अर्थ काय समजला? अनंतानुबंधीची उदय विच्छुत्ती दुसऱ्यात आहे, याचा अर्थ काय लक्षात आला? दुसऱ्या गुणस्थानापर्यंत उदय असतो, उदय असणार आहे, पुढे उदय नाही. आणि तिन्ही झालं, अनुदय झालं, उदय योग्य प्रकृती झाल्या आणि उदय विच्छुत्ती पाहिली. आता बंध योग्य प्रकृती एकूण 120 आहे. आता इथे दुसऱ्या गुणस्थानात बंध योग्य प्रकृती किती असणार आहे? किती असू शकतात? बंध कितीचा होईल इथे? विच्छुत्ती 16ची झाली, 16ची होईल आधी, 16ची. पण मग बंध योग्य 117 आणि त्यातले 3 अबंधात जातील आणि 16ची बंध विच्छुत्ती होईल. म्हणजे 19 प्रकृती इथे बांधल्या जाणार नाही. 16ची बंध विच्छुत्ती झाली आहे, त्या बांधल्या जाणार नाही. आणि 3 अबंधातले आहेत त्या बांधल्या जाणार नाही. 3 अबंधातले आहे म्हणजे तीर्थंकर प्रकृती आणि आहारक द्विक. या 3 प्रकृती म्हणजे 19 प्रकृतींचा इथे बंध होऊ शकत नाही. म्हणून 101 प्रकृती इथे बंध योग्य प्रकृती आहे. आणि इथे बंध विच्छुत्ती कितीची होते? तर या गुणस्थानामध्ये बंध विच्छुत्ती होते 25 प्रकृतींची. आता त्या प्रकृती 4 संस्थान आहे, 4 संवहन आहे, तिर्यंच गती आहे, तिर्यंच गत्यानुपूर्वी आहे. नंतर ह्या अशा प्रकारच्या त्या प्रकृती आहे अबंधात टाकलेल्या, 4 अनंतानुबंधी, 3 निद्रा, मोठ्या निद्रा ज्याला म्हणतो, स्त्यानकृती, निद्रा निद्रा, प्रचला प्रचला. नंतर 4 संवहन, 4 संस्थान. पहिलं संवहन याच्यातच गेलेलं होतं, असंप्राप्त स्फुस्फाटिका पहिल्यात गेलं होतं, हुंडक संस्थान पहिल्यात गेलं होतं, एक संवहन आणि एक संस्थान पहिल्यातच काढलं होतं, जे अत्यंत अशुभ आहे. आता दुसऱ्या गुणस्थानात 4 काढायचे, म्हणजे फक्त आता एक संवहन आणि एक संस्थानच पुढे याचाच फक्त बंध होणार आहे. बाकी आता या 5 संस्थान किंवा 5 संवहनाचा बंध दुसऱ्याच्या पुढे होणार नाही. नंतर अप्रशस्त विहायोगती, नपुंसकवेद पहिल्यात काढलेला होता, दुसऱ्या स्त्रीवेदला पण काढलं. नरकगती, नरकगत्यानुपूर्वी नरकायू पहिल्यात काढली होती, इथे तिर्यंच गती, तिर्यंच गत्यानुपूर्वी तिर्यंच आयु पण काढली. अशा तऱ्हेने ह्या प्रकृती किंवा दुस्वर, दुर्भग, अनादेय या प्रकृती कमी करून
एकूण 25 प्रकृतींची इथे बंधविच्छुत्ती आहे. आता सत्वाचं बघूया. सत्व एकूण 148 प्रकृती जीवाजवळ सत्वात असू शकतात. आता या ठिकाणी असत्व कितीचं राहील, की ज्याची सत्ता या ठिकाणी राहणार नाही. पहिल्या गुणस्थानात 148 सत्वात राहत होत्या. दुसऱ्या गुणस्थानाचं काही वैशिष्ट्य आहे का? 3 नाही राहणार ना? 3 राहणार नाही. ज्याच्या सत्तेमध्ये तीर्थंकर प्रकृती आहे किंवा आहारक द्विग ज्याच्या सत्तेत आहे तो जीव दुसऱ्या गुणस्थानात येत नाही. तो पहिल्यात भलाही जाऊ शकतो डायरेक्ट, पण तो दुसऱ्या गुणस्थानात येत नाही. म्हणून तीर्थंकर प्रकृती आणि आहारक द्विगची सत्ता असणारा म्हणजे या 3 प्रकृती या ठिकाणी असत्व रूप आहे. असत्वात टाकायच्या याला 3 प्रकृतीला. म्हणून या ठिकाणी सत्वयोग्य किती प्रकृती आहे? 145. हा, 3 आपण असत्वात टाकल्या. त्यामुळे इथे 145 प्रकृतींची सत्ता जीवाला असू शकते. नाना जीवांच्या अपेक्षेने आम्हाला हे कथन बघायचं आहे. आणि इथे सत्वविच्छुत्ती कितीची होईल? तर सत्वविच्छुत्ती एकाही कर्म प्रकृतीची होत नाही. सत्वविच्छुत्तीला वेळ आहे अजून. सत्व बराच काळ राहतं. बंधविच्छुत्ती, उदयविच्छुत्ती लवकर होते, पण सत्व मात्र बऱ्याच काळापर्यंत राहू शकतं. म्हणून इथे सत्वविच्छुत्ती एकाही प्रकृतीची नाही. भाव आपण बघितलेले आहे, आश्रवही आपण बघितलेले आहे. आता विशेषतः या गुणस्थानाची, जर या गुणस्थानात जीवाचं मरण झालं तर तो कुठे जात नाही? नरकात नाही जाणार. नरकात जाणार नाही. जर त्याच्या जवळ सत्तेमध्ये तीर्थंकर किंवा आहारक द्विक असेल तर तो दुसऱ्या गुणस्थानात येऊ शकतो का? दुसऱ्या गुणस्थानात जाणारच नाही. तो येणार नाही. तो पहिल्याच गुणस्थानात जाईल, तो दुसऱ्या गुणस्थानात येणार नाही. नंतर इथून पडणारा जीव नियमाने कोणत्या गुणस्थानात जाऊ शकतो? पहिल्याच गुणस्थानात जाऊ शकतो. आता इथे मिथ्यात्वाचा उदय नाहीये, पण अनंत अनुबंधीचा उदय आहे. अशी ही जीवाची या ठिकाणी अवस्था आहे. आणि या ठिकाणाहून तो परत पहिल्यात जाणार आहे. पहिल्यात गेला की परत त्याला मिथ्यात्वाचा उदय, बंध हे सगळं काही सुरू होणार आहे. दुसऱ्या गुणस्थानात मिथ्यात्वाचा उदय पण नाही आणि बंध देखील असणार नाही. ठीक आहे, दुसऱ्या गुणस्थानाचं प्रकरण क्लिअर झालं. पुढे आता तिसरं गुणस्थान घेऊ, सम्यक मिथ्यात्व गुणस्थान. तिसऱ्या गुणस्थानाचं की दर्शन मोहनीयाची जी सम्यक्त्व मिथ्यात्व प्रकृती आहे, जी सर्वघाती रूपाची आहे, ही या प्रकृतीचा ज्या वेळेला उदय येईल त्यावेळेला जीवाचे परिणाम एकाच समयामध्ये संमिश्र रूपाचे आढळून येतील. मिश्रित रूपाचे, धड सम्यक्त्व रूपही नाही आणि मिथ्यात्व रूपही नाही, अशा प्रकारचा जात्यंतर रूपाचा परिणाम जीवनात दिसणार आहे. त्याला मिश्र गुणस्थान असं म्हटलेलं आहे. उदाहरण त्यांनी 2 उदाहरणं दिले आहे. एक तर गूळ आणि दह्याचं एकत्रित करून असा जो आंबट गोड स्वाद येतो तो एक उदाहरण दिलेलं आहे. आणि दुसरं उदाहरण दिलेलं आहे चुना आणि हळद यांचं जर मिश्रण केलं तर लाल रंग जसा तयार होतो, तिसराच रंग जसा तयार झाला त्याप्रमाणे हा परिणाम जात्यंतर रूपाचा म्हटल्या जातो. आता हे परिणाम 2 आहे की एकच आहे? तर हा एकच परिणाम आहे, 2 परिणाम नाही. सम्यक्त्व रूपही आहे, मिथ्यात्व रूपही आहे असं नाही आहे. त्याचं मिश्रण झाल्यानंतर तो मिश्रित परिणाम आहे, परिणाम एकच असणार आहे. ही सम्यक्त्व मिथ्यात्व प्रकृती दर्शन मोहनीयाची प्रकृती आहे. पण हिचा स्वभाव असा आहे की हिचा उदय तर असू शकतो, हिचं सत्वही असू शकतं, पण याचा बंध मात्र जीवाला
होत नाही. मग या सम्यक्त्व मिथ्यात्व प्रकृतीची सत्ता जीवाला कधी उत्पन्न होते? सत्ता याची कधी उत्पन्न प्रथमोपशन होते? सम्यक्त्वानंतर सम्यक्त्व प्रथमोपशन झालं. म्हणजे सम्यक्त्वानंतर प्रथमोपशम सम्यक्त्वाच्या काळातच, नंतर काळात म्हणण्यापेक्षा काळातच काळ उत्पन्न होते. हा, हा म्हणजे जसं अनिवृत्तीकरण संपलं आणि सम्यक्त्व याचं झालं सुरू, की हम्म. त्याच वेळेला सत्तेमधलं मिथ्यात्व जे आहे याचे 3 भाग पडतात आणि मग सम्यक मिथ्यात्वाची सत्ता त्याच्या जीवनात येते. म्हणजे ही सम्यक्त्व मिथ्यात्वाची सत्ता कशी तयार होते? तर वास्तविकतः त्याच्याजवळ सगळे परमाणू जे आहेत ते आतापर्यंत मिथ्यात्व रूपाचेच होते. अनंतानुबंधी देखील त्याच्या म्हणजे अनिवृत्तीकरणाच्या अंतिम काळापर्यंत मिथ्यात्व रूपच परिणाम त्याच्याजवळ आहे. आता जेव्हा सम्यक्त्व त्याला प्राप्त झालं, या मिथ्यात्वाचा अनुभाग जो आहे हा अनुभाग बदलला. याच्यामध्ये गुणसंक्रमण झालं. आतापर्यंत मिथ्यात्वाचं गुणसंक्रमण अनिवृत्तीकरण काळात घडलेलं नव्हतं, अनिवृत्तीकरणात घडलेलं नव्हतं. ते सम्यक्त्व काळामध्ये आता गुणसंक्रमण घडलं. गुणसंक्रमण याचा अर्थ गुणसंक्रमण याचा अर्थ की मिथ्यात्वाचा जो गुणधर्म आहे तैल अस्थि रूपाचा हा बदलून आता लता दारू रूपाचा झाला. याला म्हणायचं गुणसंक्रमण. आणि म्हणून मिथ्यात्वाचं 3 तुकडे पडले असं म्हणतो. म्हणजे मिथ्यात्वाचा जो अनुभाग आहे हा काही लतारूप परिणमला, काही शैलरूप परिणमला, काही अस्थिरूपच राहिला आणि लता दारू रूप परिणमला, अस्थिरूप राहिला आणि शैलरूप राहिला. अशा तऱ्हेचा त्याच्यामध्ये अनुभाग पडला. जे लता स्थान आहे हे देशघाती रूपाच्या प्रकृतींचं आहे आणि जे दारू स्थान आहे हे दारू स्थान देखील त्याच्या अनंताव्या भाग म्हणजे अत्यल्प कमी भाग हा देशघाती रूपाचा आहे आणि बाकीचा जो भाग आहे हा सर्वघाती रूपाचा आहे. म्हणून अशा प्रकारे ही प्रकृती त्या ठिकाणी सम्यक मिथ्यात्व रूपाणी आणि सम्यक प्रकृती रूपाणी परिणमली आणि नंतर तिचा ज्या वेळेला उदय येईल त्यावेळेला जीवाचं हे 3रं गुणस्थान किंवा मिश्र गुणस्थान त्या ठिकाणी होणार आहे. आता या 3ऱ्या गुणस्थानाचं उपादान कारण काय आहे? उपादान कारण ह्या प्रकृतीचा उदय सम्यक हे मिथ्यात्वाचा अंतरंग निमित्त कारण. हा. अंतरंग निमित्त कारण झालं. उपादान कारण कधी बघायचं? पूर्व पर्याय विशिष्ट द्रव्य हे उपादान कारणाचं. पूर्वद्रव्य पहा, पूर्व अवस्था त्याची 3ऱ्या गुणस्थानात कुठून आला? चौथ्या ते त्याचं गुणस्थानातून उपादान 4थ्या गुणस्थानातून आला. म्हणून 4थ्या गुणस्थानवरती परिणाम किंवा 5व्यातून येऊ शकतो म्हणून 5व्या गुणस्थानवरतीचा परिणाम किंवा 6व्यातून येऊ शकतो. आणि जर तो साधी मिथ्या दृष्टी असेल तर तो कुठून येऊ शकतो? आणखी पहिल्यातूनही 3ऱ्यात येऊ शकतो. म्हणून पहिल्या गुणस्थानातला परिणाम म्हणजे याचा 4थ्यातला 5व्यातला आणि 6व्यातला परिणाम हे त्याचं उपादान कारण आहे. म्हणजे उपादान कारण अगदी आधीचा समय पाहायचा आणि ते उपादान कारण. तो त्या गुणस्थानात 4थ्यातून पण येऊ शकतो, 5व्यातून, 6व्यातून किंवा पहिल्यातून. म्हणून हे त्याचं झालं उपादान कारण. अंतरंग निमित्त कारण झालं आत्ता सांगितलं ते. सम्यक्त्व मिथ्यात्व प्रकृतीचा उदय हे त्याच्यासाठी झालं अंतरंग निमित्त कारण. बहिरंग निमित्त कारणात पूर्वसंस्कार आपण म्हणू शकतो. पूर्वसंस्कार हे त्याचं बहिरंग निमित्त कारण आहे. या गुणस्थानात जीवांची संख्या किती असू शकते? तर सर्व जीव अपेक्षेने पाहिलं, सर्व संपूर्ण त्रिलोकवरती जीव अपेक्षेने बघितलं तर पल्ल्याच्या असंख्याताव्या भाग प्रमाण एवढी ही संख्या आहे आणि मनुष्य अपेक्षेने ही संख्या 104 करोड आहे. म्हणजे मॅक्झिमम 104 करोड जीव हे या 3ऱ्या गुणस्थानात ऍट ए टाइम असू शकतात. याचा काल किती आहे या गुणस्थानाचा? अंतर्मुहूर्त
अंतर्मुहूर्त. जघन्यही अंतर्मुहूर्त आहे आणि उत्कृष्ट पण. जसा प्रथमोपशम सम्यक्त्वाचा काळ जघन्य पण अंतर्मुहूर्त आहे आणि उत्कृष्ट पण अंतर्मुहूर्त आहे, त्याप्रमाणे हा काळ देखील इथे जघन्य असेल किंवा उत्कृष्ट असेल, दोनही अंतर्मुहूर्त आहे. आता किती गतीतील जीवांना हे सम्यक्त होऊ शकतं? चारही गती. चारही गतीतील जीवांना होऊ शकतं. आणि आता गमनागमन. गमनागमन आता एक तर पाहिलंच आपण. आता या गुणस्थानातून वर जाईल तो तर कुठे जाऊ शकतो? चौथ्यातच, फक्त चौथ्यात जाऊ शकतो. बाकीच्या गुणस्थानात तो जाऊ शकत नाही. येताना आपण पाहिले 1, 4, 5, 6, पण वर जायचं असेल तर मात्र तो फक्त चौथ्या गुणस्थानातच जाऊ शकतो, बाकीच्या गुणस्थानात जाऊ शकत नाही. आता इथे उदय किती प्रकृतींचा असू शकतो? आता आपण 6-6-2 मध्ये मागच्या गुणस्थानाशी कनेक्शन नेहमी लावायचंय. आता उदय बंध सत्व पाहताना मागच्या गुणस्थानाचं प्रकरण लक्षात ठेवून आपल्याला 3 दृष्टीतून बघायचं आहे. म्हणजे 3 चार्टच केलेले आहे, उदय, अनुदय आणि उदय विच्छुत्ती. तर आता या ठिकाणी उदय किती प्रकृतींचा असू शकतो? उदय बघताना काय पाहू आपण की मागच्या गुणस्थानात किती सांगितला होता? 111 प्रकृती उदय योग्य सांगितल्या होत्या. दुसऱ्या गुणस्थानात उदय योग्य 111 प्रकृती सांगितलेल्या होत्या. आता इथे जर आपण पाहिलं उदय योग्य प्रकृती, तर या ठिकाणी उदय योग्य प्रकृती असणार आहे 100च प्रकृती इथे उदय योग्य असणार आहे. काय आपल्याला अनुदयात टाकावं लागेल या ठिकाणी? इमॅजिन करा. सगळ्यांना माहिती आहे याचं उत्तर. आधीच्या त्या 16 ज्या बंध विच्छुत्तीत केल्या त्या, आणि बंध विच्छुत्ती नाही, उदय 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 विच्छुत्ती. उदय विच्छुत्तीत गेल्या त्या 16. त्या किती गेल्या होत्या एकूण? 16. 2 गुणस्थान मिळून 16. आपण 10 टाकल्या होत्या आणि 4 टाकल्या होत्या, 14 टाकलेल्या होत्या. आणि काही अनुदयात होत्या. तीर्थंकर प्रकृती, आहारक द्विक या अनुदयात टाकलेल्या होत्या. नरगत्यानुपूर्वी एक वाढवली होती तिथे अनुदयामध्ये. आता इथे मिश्र अवस्थेमध्ये काय आपल्याला आणखी उदयात टाकता येणार नाही? सम्यक मिथ्यात्व. सम्यक मिथ्यात्वाचा तर इथे उदय आहे, त्याच्यामुळे सम्यक मिथ्यात्व इथे ऍड करावी लागेल. मरण नाही, हे बरोबर आहे. या ठिकाणी मरण जीवाचं नाही, म्हणून आम्हाला या ठिकाणी अणुपूर्वी काढाव्या लागतील. एक नरक गत्यानुपूर्वी पहिल्यांदा काढली दुसऱ्यात, आता इथे 3 अणुपूर्वी काढाव्या लागतील. देवगत्यानुपूर्वी, मनुष्यगत्यानुपूर्वी आणि तिर्यंचगत्यानुपूर्वी 3 अणुपूर्वी काढाव्या लागतील. आणि त्याच्यामध्ये एक मिश्र ऍड करावी लागेल, कारण इथे मिश्रचा उदय आहे. म्हणून आम्हाला ते 3 अणुपूर्वी काढून एक मिश्र या ठिकाणी ठेवावी लागेल. नाही काढली आहे, तिर्यंच नाही काढली आहे. काढल्या सगळ्याच काढायच्या अणुपूर्वी, 3ही काढायच्या. पुढे गेली आहे ती. तिर्यंच गत्यानुपूर्वी इथेच अणुपूर्वी तेवढ्यापुरती काढायची, अनुदयात टाकायची. उदय विच्छुत्ती नाही करायची, उदय विच्छुत्ती नाही करायची इथे, अनुदयात टाकायची. कारण इथे उदय नाही येणार आहे त्या प्रकृतीचा, म्हणून इथे उदय विच्छुत्ती नाही करायची. लक्षात घ्या, इथे काय करायचंय? त्या 3 अणुपूर्वी अनुदयात टाकायचे. नरकगत्यानुपूर्वी जशी आम्ही अनुदयात टाकली दुसऱ्यात, नरकगतीचा उदय नाही येणार आहे का? चौथ्यातही जीवाला येऊ शकतो नरकगत्यानुपूर्वीचा उदय, पण दुसऱ्यात नाही, म्हणून तिथे अनुदयात टाकली. त्याप्रमाणे ह्या 3 अणुपूर्वी या ठिकाणी अनुदयात ऍड करायच्या. म्हणजे 14ची विच्छुत्ती झालेली आहे. 14ची विच्छुत्ती झाल्यानंतर इथे 3 अणुपूर्वी ऍड केल्या आणि एक मिश्र आपण बाजूला काढली, कारण इथे मिश्रची उदय विच्छुत्ती आहे. कारण तिसऱ्याच गुणस्थानामध्ये फक्त मिश्र प्रकृतीचा उदय आहे. पहिले पण नव्हता आणि पुढे पण असणार नाही.
म्हणून एक मिश्र प्रकृती या ठिकाणी उदय विच्छुत्तीत टाकायची, 3 अनुपूर्वी अनुदयात टाकायच्या. अशा तऱ्हेने इथे 22 प्रकृती अनुदयात येणार आहे. 1 प्रकृतीची उदय विच्छुत्ती होणार आहे आणि 100 प्रकृती उदयात असणार आहे. आपल्याला कॅल्क्युलेशन या ठिकाणी 3 तक्त्याचं उदय आणि अनुदय यांच्या प्रकृतीचं आपलं कॅल्क्युलेशन झालं पाहिजे 122. कॉन्स्टंट आकडा आपला राहिला पाहिजे 122चा. अनुदय आणि उदय हा मिळून आकडा आपला बनला पाहिजे 122चा. क्लिअर? तिसऱ्या गुणस्थानाचं उदय विच्छुत्तीचं. आता बंध विच्छुत्ती. इथे आता बंध विच्छुत्ती आपण केलेली होती. पहिल्या गुणस्थानात 16ची केलेली होती, दुसऱ्या गुणस्थानात 25ची केलेली आहे. म्हणजे या 41 प्रकृती तिसऱ्या गुणस्थानात आता बंधात नाही. आता इथे अबंधात काय टाकता येईल आपल्याला, की सगळ्याचाच काही काढता येईल का तिसऱ्या गुणस्थानात अबंधामध्ये? मनुष्यायु. हा, आपल्याला 2 आयु या ठिकाणी अबंधात टाकाव्या लागतील. अबंधात टाकाव्या लागतील. ऍक्च्युअल बंध विच्छुत्ती नाही आहे ही. इथे कशात टाकले आपण? अबंधात. म्हणजे आपल्या कारण इथे आयुबंध होत नाही, म्हणून ह्या मनुष्यायु आणि देवायु या 2 प्रकृती कशात टाकल्या? अबंधात टाकल्या. म्हणजे आपल्या प्रकृती झालेल्या होत्या 25 आणि 19 अशा प्रकृती झालेल्या होत्या. किती? 25 आणि 19 आणि अबंधातल्या 3 अशा मिळून 46 प्रकृती झालेल्या होत्या. 46 प्रकृतीमध्ये आता ह्या 2 आयु काय केल्या आपण? कमी केल्या, अबंधात टाकल्या. म्हणून या ठिकाणी मनुष्यायु आणि देवायु या गुणस्थानात बांधल्या जात नाही, म्हणून त्या अबंधात टाकलेल्या आहे. आणि बंध 74 प्रकृतींचा बंध होतो. प्रकृती आता पाठ असल्या तर आपल्याला या प्रकृती 25 प्रकृती आणि 41 या प्रकृती सोडून आपल्याला प्रकृती लावता येतात. 74 प्रकृती इथे बंध होऊ शकतो किंवा नाना जीवांच्या अपेक्षेने या बंधाला होणार आहे. इथे बंध विच्छुत्ती एकाही प्रकृतीची तिसऱ्या गुणस्थानात बंध विच्छुत्ती असत नाही, म्हणून बंध विच्छुत्ती इथे 0 प्रकृतीची. नंतर आता आयुच्या 2च प्रकृती का कमी केल्या? कारण नरकायु आणि तिर्यंचायु बंधातून आधीच गेली ना. पहिल्यात बंध विच्छुत्ती नरकायुची केली. आधी गेल्या म्हणून. पण मग त्या नाही धरायच्या का याच्यात? आधी गेल्या तर आधी गेले तर ऍड झाल्याच आहे ना, आपले 46 प्रकृतीत ऍड झाल्याच आहे. अच्छा, ऍड केलेलेच आहे आपण. म्हणून इथे नाही घ्यायचं. म्हणून इथे घ्यायच्या नाही. आता पुढे सुरू होणार आहे याचा उदय. मनुष्यायु आणि देवायुचा बंध पुढे सुरू होणार आहे, म्हणून लगेचच 4थ्यामध्ये ती काढलेल्या प्रकृती याच्यात टाकायच्या आहे. पहिल्यांदा थोडस आपल्याला अबंधात वगैरे टाकताना थोडं होते, पण इंटरेस्टिंग आहे मग नंतर पुढे चालून. आता सत्व पाहायचं आहे. सत्वामध्ये किती? एकूण 148 प्रकृती सत्वात असू शकतात, म्हणजे पहिल्यांदा. मग आता इथे किती असू शकतात? तर या ठिकाणी परत 1 असत्वात टाकायची. तीर्थंकर प्रकृतीचं सत्व असणारा जीव तिसऱ्या गुणस्थानात येतच नाही. आहारग्रीकवाला येऊ शकतो, पण तीर्थंकर प्रकृतीची सत्व असणारा तिसऱ्यात येत नाही, आणि म्हणून तीर्थंकर प्रकृती या ठिकाणी असत्वात टाकली. आणि बाकी 147 प्रकृती तिसऱ्या गुणस्थानात सत्वात असू शकतात. आणि इथे सत्व विच्छुत्ती परत कोणतीच नाही. सत्व विच्छुत्ती 0ची आहे. नंतर भाव आपण पाहिलेले आहेच. ध्यान बाकीचे प्रकरण आपण बघितलेले आहे. आता या गुणस्थानाच्या विशेषता कोणत्या आहे? या गुणस्थानात विशेषता, सगळ्यात प्रमुख विशेषता या गुणाची पाहायची असेल
तर 3 विशेषता या गुणस्थानाच्या पाहायच्या. एक तर या गुणस्थानात मरण होत नाही, नंतर आयुबंध होत नाही, आणि मारणांतिक समुद्घात पण होत नाही. तिन्ही आयुबंध होत नाही, नंतर मरण होत नाही, आणि मरण होत नाही म्हणून मारणांतिक समुद्घात पण या गुणस्थानात होणार नाही. नंतर तीर्थंकर प्रकृती असणारा जीव या गुणस्थानात जात नाही. नंतर साधी मिथ्यादृष्टी असेल तरच 3ऱ्या गुणस्थानात तो जाईल. जर अनादी मिथ्यादृष्टी असेल तर तो पहिल्यातून 3ऱ्यात जाऊ शकत नाही. आणि या गुणस्थानामध्ये जीव संज्ञी पंचेंद्रिय पर्याप्तकच असतो. म्हणजे इथून 3ऱ्या गुणस्थानापासून कोणताही जीव पुढे संज्ञी पंचेंद्रिय पर्याप्तक आहे. दुसऱ्यामध्ये विकलेंद्रियाला सांगितलंय, एकेंद्रियाला सांगितलंय, म्हणून 2ऱ्या गुणस्थानात असे जीव असू शकतात. पण 3ऱ्या गुणस्थानातून सगळेच्या सगळे जीव याच्या पुढचे संज्ञी पंचेंद्रिय पर्याप्तकच जीव असणार आहे. यावर कुणाला काही प्रश्न? आता त्याच्यातही 2 मतच आहे ना, म्हणजे विकलेंद्रिय त्यांनाही हे बाकीचे गुणस्थान होतात, त्याच्यातही आहे का मग मत? याच्यात नाही. याच्यात का संज्ञीच पाहिजे का याला? हा, तर 3ऱ्या गुणस्थानापासून संज्ञीच राहणार आहे जीव. कारण हे जे गुणस्थान होणार आहे हे कोणत्या सम्यक प्रकृतीच्या उदयात होणार आहे, आणि हा जीव 3ऱ्या गुणस्थानापासून संज्ञी पंचेंद्रिय पर्याप्तकच पाहिजे. पर्याप्तक तर बाकीच्या याच्यात पर्याप्तक नाही, तो अपर्याप्तक अवस्थेत राहील, 4थ्यात वगैरे अपर्याप्तक अवस्था राहील. पण इथे तो कसा आहे, मरण होत नाही ना, म्हणून तो पर्याप्तकच राहणार आहे इथला जीव. 4थ्यात मरण आहे, 4थ्यात अपर्याप्तक बनू शकतो, इथे तो बनू शकत नाही. पण तिथे अपर्याप्तक बनला 4थ्या गुणस्थानातला जीव, तरी लब्ध पर्याप्तक नाही बनणार. तो नियमाने पर्याप्तकच पुढे चालून होणार आहे. निवृत्त पर्याप्तक अवस्था राहील त्याची फक्त. ठीक आहे. यावर कुणाला काही प्रश्न 3ऱ्या गुणस्थानावर? म्हणजे जी 2 आचार्यांची 2 मत आहे ना, एक महाबंधनुसार एक मत आहे, आणि एक यती ऋषभाचार्यानुसार आहे. म्हणजे भूतबली पुष्पदंत यांच्यानुसार एक मत आहे पहिल्या गुणस्थानाचं 10 प्रकृतीच्या विच्छुत्तीचं, आणि एक आहे त्या ठिकाणी यती ऋषभाचार्य ज्यांनी चूर्णी सूत्र दिलं त्यांचं हे 2रं मत असणार आहे. मला वाटतं आपण या ठिकाणी थांबावं, आणि उद्यापासून आता भाद्रपद होईपर्यंत आपला हा क्लास काही होणार नाही, कारण उद्यालाही गणपतीचा खूप आवाज राहतो, जातात तर त्याच्यामुळे आवाजच राहतो. तर उद्यापासून आपला भाद्रपद संपेपर्यंत मी तसा मेसेज टाकेल क्लास सुरू करताना. ठीक आहे. ठीक आहे, आपण स्तुती म्हणू. स्याद्वादनय षट्द्रव्य गुण पर्याय और प्रमाणका जड़ कर्म चेतन बंध का अरु कर्म के अवसान का कह कर स्वरूप यथार्थ जग का जो किया उपकार है उसके लिए जिन वाणी माँ को वंदना शत बार है, वंदना शत बार है. नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो उवच्छायाणं नमो लोये सवसावूणं. सर्वांना जय जिनेंद्र.